सर्वांना उत्सुकतेने वाट होती की यावेळेला साडी कोणती असणार आहे। आता प्रश्न पडला की कोणती ज्वेलरी घालू आणि आपल्या वहिनींनी मस्त आपल्यासाठी वेणी आणि गजरे वगैरे आणलेले आहेत देवीसाठी। इथला परिसर थोडा दाखवतो आपल्या घराच्या आजूबाजूचा। तर नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम मनापासून खूप सारं धन्यवाद, कारण का मागच्या गुरुवारच्या व्हिडिओला खूप भरघोस असा प्रतिसाद होता तुमच्याकडून आणि तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचल्या। खरंच खूप बरं वाटलं त्या सगळ्या कमेंट्स वाचून की तुम्हाला आपली पूजा आवडली आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की पूजा पाहून खूप प्रसन्न वाटते। तर या कमेंट्स आणि हे सगळे जे कौतुकाचे बोल आहेत त्यामुळे मला एक वेगळीच ऊर्जा मिळते असं मी म्हणेन आणि खूप धन्यवाद की तुम्ही इतका चांगला प्रतिसाद दिलात त्या व्हिडिओला। तर पुन्हा एकदा मी आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या गुरुवारचीच, ती दुसऱ्या गुरुवारसाठीची। आणि आता सर्वांना एक्साइटमेंट असेल की यावेळेला देवीचा लुक कसा असणार आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर तुम्हाला तर माहितीच असेल की आपण दर गुरुवारी देवीला वेगवेगळी साडी नेसवतो। तर या गुरुवारी देखील एक सुंदर अशी साडी आहे देवीसाठी आणि तोही काइंड ऑफ सेमी शॅलोटमध्येच बसतो आणि फार सुंदर साडी आहे देवीची चिंतामणी कलरमध्ये। पण साडी आधी मी तुम्हाला देवीच्या जो काही या साडीवरचा ब्लाऊज जो शिवला आहे आपण तो दाखवतोय। तर हा काहीसा आहे देवीचा ब्लाऊज या रंगामध्ये। ह्याच्यावरती गोल्डन बुट्टीचं वर्क केलेलं आहे। तुम्ही बघू शकता गोल्डन बुट्टीचं वर्क आहे आणि सुंदर अशी लेस वगैरे लावलेली आहे हिऱ्यांची। आता हा ब्लाऊज प्लेन शिवण्याचं कारण असं की काही वेळेला आपल्याला ब्लाऊज शिवायला टाईम मिळत नाही आणि एखादी नवीन साडी असेल तर त्यावरती देखील हा ब्लाऊज जाऊ शकतो। त्यामुळे मी फक्त असा शिवला आहे, साडीची किनार वगैरे त्याला लावलेली नाही आहे मी। आणि हा ब्लाऊज माझ्या आईने शिवलेला आहे। ॲक्च्युली आईची तब्येत थोडीशी डाऊन आहे त्यामुळे उद्याचं पूजन मलाच करायचं आहे। तर पण तरीही आईची तब्येत इतकी डाऊन असताना देखील आईने हा सुंदर असा ब्लाऊज शिवलेला आहे देवीसाठी आणि ज्याची सर्वांना उत्सुकतेने वाट होती की यावेळेला साडी कोणती असणार आहे, तर ही आहे यावेळेची साडी। ही साडी आपण देवीला नेसवणार आहोत। तुम्ही पाहू शकता साडीचं वर्क किती सुंदर आहे। मी तुम्हाला साडी जवळून दाखवतो। तुम्ही पाहू शकता साडी किती सुंदर आहे आणि जर तिला जवळून पाहिली ना आपण तर त्या साडीवरती जर लाईट पडली तर ती ड्युएल कलरमध्ये चमकते, दुहेरी रंग म्हणू शकतो आपण त्याला। फार सुंदर आहे आणि हा आहे त्यावरचा ब्लाऊज। या किनारीच्या हिशोबाने आपण तो ब्लाऊज घेतलेला आहे। आणि मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटते की आपली ही जी देवीची मूर्ती आहे मोठ्यातली ती महालक्ष्मीची मूर्ती आहे, ती गौराईची मूर्ती नाही आहे। आणि ती मी खास फक्त आणि फक्त महालक्ष्मी पूजनासाठीच मागवली आहे आणि मी ती फक्त महालक्ष्मी पूजनासाठीच वापरतो। मग ते दिवाळीतील महालक्ष्मी पूजन असू देत किंवा आपले हे मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मी पूजन असू देत, आपल्या घरी गौराई बसते, त्याचे ब्लॉग्स तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता। पण आपल्या घरी गौराई ही पीओपीच्या मातीची बसते, पीओपी किंवा मातीची बसते। बेसिकली ती एक मूर्ती असते, जशी गणपतीची मूर्ती असते तशीच गौराईची मूर्ती असते। आपल्याकडे गौराईची मूर्ती अशा प्रकारे बसवत नाहीत। ही माझी आवड म्हणून किंवा देवीवरची श्रद्धा म्हणू शकता तुम्ही, त्यासाठी मी ही देवीची मूर्ती मागवली आहे खास करून लक्ष्मी पूजनासाठी। सो जर कोणाच्या मनात काही डाऊट्स असतील तर ते आत्ताच क्लिअर करून टाका। मला हे तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं कारण का कमेंट सेक्शनमध्ये देखील बरेच जण विचारत होते की तुम्ही गौराईची मूर्ती वापरली आहेत का वगैरे वगैरे। तर असं काही नाही, ही फक्त आणि फक्त महालक्ष्मी पूजनासाठी मागवलेली मी महालक्ष्मीची मूर्ती आहे। तर आपल्याला खूप जण म्हणतात की तुझी पूजा बघून फार सुंदर वाटते, प्रसन्न वाटते। असं म्हणजे त्या कमेंट सेक्शनमध्ये मला असं देखील जाणवते की लोकांना अशी देखील इच्छा आहे की आपल्या देखील घरी अशी सुंदरशी पूजा व्हावी, महालक्ष्मीची सेवा घडावी। तर परंतु काही कारणांअभावी, म्हणजे जर त्यांच्याकडे मूर्ती नसेल तर त्या अभावी किंवा त्यांच्याकडे वेळ नसेल तर त्या अभावी त्यांना हे जमत नाही। परंतु जर असं काही असेल तर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे देवीची मूर्ती नाही आहे परंतु आपण कलशाला देखील अशा प्रकारे साडी नेसवू शकतो का, तर हो तुम्ही नेसवू शकता। जर तुम्हाला असं हवं असेल की कलशाला कशा प्रकारे सुंदर अशी साडी नेसवून त्याला डेकोरेट करून आपण महालक्ष्मीची पूजा मांडू शकतो,
जर तुम्हाला त्याबद्दल काही एखादा व्हिडिओ हवा असेल की आपण कलशाला कशा प्रकारे साडी नेसवू शकतो, डेकोरेट करू शकतो आणि सुंदर अशी पूजा मांडू शकतो, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की एक कमेंट करा की दादा आम्हाला अशी व्हिडिओ हवी आहे कलशाला डेकोरेट करून. मी तुमच्यासाठी नक्की एक व्हिडिओ अपलोड करेन कलशाला कशाप्रकारे सुंदर अशी साडी नेसवता येईल आणि त्याला डेकोरेट करता येईल, जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या घरी अशी सुंदर अशी पूजा मांडू शकता. तर तुम्हाला जर ते हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर आपल्याला एक कमेंट आली होती की दादा तुझी जी देवीची मूर्ती आहे ती आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखव म्हणून. तर त्या सबस्क्रायबरसाठी मी आपल्या देवीची मूर्ती दाखवतोय. तर ही आहे आपली महालक्ष्मीची मूर्ती आणि मी तिला आता आपला जो आजचा ब्लाऊज आहे देवीचा तो देखील घातलेला आहे. तर ही अशी पूर्णपणे एक 4.5 फुटाची बॉडी आहे आपल्या महालक्ष्मीची. आणि आपल्या वहिनींनी मस्त आपल्यासाठी वेणी आणि गजरे वगैरे आणलेले आहेत देवीसाठी. वहिनी इकडे बघ. आणि ती खरंच खूप छान वेण्या आणि गजरे वगैरे बनवते आणि त्याने खरंच आपल्या देवीचा लुक खूप छान दिसतो. आणि एक मी छोटासा स्वस्तिक काढतोय आपल्या त्या टेबलखाली ज्या टेबलवरती आपण आपल्या महालक्ष्मीची मूर्ती बसवणार आहोत. आणि मी ज्या प्रकारे स्वस्तिक काढतोय ती पद्धत स्वस्तिक काढण्याची हिंदुइझममध्ये सांगितली गेलेली आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये. तर कधीही जर तुम्ही स्वस्तिक काढणार असाल तर 2 रेषा एकमेकांना न छेदता अशा प्रकारे स्वस्तिक काढा, कारण का ते खूप महत्त्वाचं आहे. आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर मी लगेचच त्यावर चौरंग ठेवतो आहे, जेणेकरून माझ्याकडून त्या स्वस्तिकला काही डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे, कारण माझा पाय वगैरे लागून तो स्वस्तिक गेला नाही पाहिजे. कारण का मी मागे माळा वगैरे लावतो त्यामध्ये त्याला धक्का वगैरे लागण्याची शक्यता आहे. बघा आता वाजतायत रात्रीचे 11 लिटरली, आणि तरीही अजून साडी नेसवून नाही झाली आहे. फक्त देवीची मूर्ती बसवून झाली आहे. कितीही लवकर म्हटलं ना करायचं तरी मला इतका उशीर होतोच. आणि आज पण देवीची मांडणी करायलाच खूप उशीर गेलेला आहे, कारण का तिची पोझिशन आपल्याला बघायची असते. गेल्या वेळेला मांडी घालून बसलेली होती आणि यावेळेला आपण थोडी वेगळी पोझिशन केलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आता. तर आत्ता मी आपल्या फायनली साडीच्या प्लेट्स करायला घेतलेल्या आहेत. पदराकडून मी पहिल्या प्लेट्स करून घेतल्यात आणि त्याला मी पिनअप करणार आहे. आणि सर्व प्लेट्स पाडून झाल्यानंतर, साडी वगैरे नेसवून झाल्यानंतर मी फक्त देवीच्या फ्रंट ज्या प्लेट्स आहेत पदराच्या त्या ठीक करतो, जेणेकरून ओव्हरऑल साडीचा लुक फार चांगला येईल. मी पूर्णपणे साडी नेसवताना दाखवल्या नाही आहे, कारण का या व्हिडिओमध्ये आपल्याला पूजाविधी वगैरे सर्व दाखवायचं आहे. आणि साडी नेसवण्याचा पण दाखवलं असतं तर हा व्लॉग फार मोठा झाला असता. म्हणून पाहू शकताय की साडी नेसून झालेली आहे. आणि ॲज इट इज मी म्हटल्याप्रमाणे साडी फार सुंदर दिसते नेसल्यावरती, तर आणखीन सुंदर वाटते देवीला. हे टाईम बघू शकताय तुम्ही, वाजायला आलं 12:30, पावणे 1. आणि तुम्ही पाहू शकताय हा एक डब्बा आहे, हा डब्बा आहे, हा डब्बा आहे, हा डब्बा आहे. आणखीन तिथे 2 डब्बे आहेत. आणि तुम्ही ज्वेलरी बघू शकता. ही तर आणखीन थोडीशी ज्वेलरी मी बाहेर काढली आहे आणखीन ह्या डब्यामध्ये. आणि आणखीन 2-4 डब्यामध्ये खूप सारी ज्वेलरी आहे, आणि तीही आपल्या या देवीची आणि अधिक आपल्या गौराईची देखील. तर सगळी ज्वेलरी आहे. तर आता प्रश्न पडला की कोणती ज्वेलरी घालू. ज्वेलरी घालताना कधीही एक लक्षात ठेवायचं की सर्वात मोठा हार वगैरे असतो तो सर्वात पहिला घालायचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला दुसरे दागिने घालताना काही प्रॉब्लेम येत नाही किंवा अडथळा येत नाही. आणि हा जो आहे हा कोयरी हार आहे, तो मी पुण्यावरून आणला होता. आणि देवीच्या लुकमध्ये हा नेहमीच एक 4 चांद लावतो असं आपण म्हणू शकतो. एक नथ आणि ही वाली एक नथ, ह्या 2 माझ्या नथ खूप फेवरेट आहेत आणि देवीला तर खूप साजेशा अशा दिसतात. तर मी आज ही वाली नथ घालतो आहे. लास्ट गुरुवारी देखील हीच घातली होती आणि आत्ताही हीच घालतो, कारण का ही नथ थोडीशी मोठी दिसते देवीला. एक आणि देवीला ज्वेलरी आणि साडी वगैरे घालून तर झालेला आहे. साडीचा पदर मी उलटा खोचला आहे, म्हणजे जसं बायकावरती खोचतात त्या प्रकारे थोडंसं
वेगळं लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली तो तसाही गजऱ्यामुळे दिसणार नाही आहे, बट एक ट्राय केलेला आहे. आणि आता हेअरस्टाईलची बारी आहे देवीच्या. वाजलेत आणि पण शृंगार तर पूर्ण झालेला आहे देवीचा. आणि तुम्ही पाहू शकता, बस उद्या गजरे वगैरे लावून आणखीन लुक उभरेल देवीचं. तर आता थोडा वेळ झोपतो आहे मी, कारण का गेल्या गुरुवारी झोपच मिळाली नव्हती. तर आज थोडा झोपतो आहे, कारण का उद्या पूजन मलाच काढायचं आहे, आईची तब्येत थोडी डाऊन असल्यामुळे. आत्ता दिवसाचा लुक तुम्ही पाहू शकताय, पूर्णपणे साजेसा असा दिसतोय सूर्यप्रकाशामध्ये. आणि दरवर्षी ना ही सूर्यकिरणं ना देवीच्या पावलाशी अभिषेक घालतात नेहमीच. या खिडकीतून दरवर्षी नेहमी सूर्यकिरणं देवीच्या पायावरती पडतात आणि ती हळूहळू हळूहळू वरती होत पूर्णपणे चेहऱ्यापर्यंत जातात. जसं जसं सूर्य पुढे येत जाईल तसं तसं. आणि आता पूजाविधीसाठी सुरुवात करण्याआधी मी बाहेर दुर्वा घ्यायला आलो आहे आपल्या बागेमध्ये. आणि गावाकडे हीच मज्जा असते की आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच अवेलेबल असतात आपल्याला, आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही वेगळे पैसे असे भरावे लागत नाही. शहरामध्ये असं नसतं, शहरामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते. पण गावामध्ये निसर्गतःच ते उपलब्ध असतात. मग तो आंब्याचा टाळा असू देत, वेगवेगळी पानं असू देत, दुर्वा असू देत, फुलं असू देत, सर्व काही निसर्गामध्ये मिळून जातं. तर दुर्वा आणि आंब्याचा डाळा वगैरे आपलं काढून झालेला आहे. आणि आता आपल्याला हवेत 5 प्रकारची पाने, तर ती आपण आता काढणार आहोत. बागेमध्ये थोडं इथे तिथे फिरून 5 प्रकारची पाने गोळा केली. आणि त्यानंतर मग पूजाविधी करण्यासाठी मी नंतर घरामध्ये गेलो आणि पूजाविधी सुरू केली आहे मी. पण त्याआधी मी तुम्हाला निसर्ग देखील दाखवलेला आहे. वातावरण पाहू शकताय तुम्ही. असं वातावरण शहरामध्ये तर नक्कीच नाही मिळत आपल्याला. खूप सुंदर वाटतं आणि थंडी पण खूप आहे आज. तर 5 प्रकारची पाने, दुर्वा आणि आंब्याचा डहाळा वगैरे आपला काढून झालेला आहे. तर आता हे आपण आधी धुणार आहोत आणि सुकत लावणार आहोत, जेणेकरून पूजेच्या वेळेला आपल्याला हे पूर्णपणे ड्राय झालेलं मिळेल. आणि थोडे तुम्हाला इथलं परिसर थोडा दाखवतो. आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे ते. वेली माझ्या आईने तयार केलेल्या आहेत आणि फार सुंदर वाटतात. दररोज इतकी सुंदर सुंदर फुले आपल्या बागेमध्ये फुलतात आणि ती देवाला देखील वाहतो आपण. तर घरामध्ये आल्या आल्या पहिल्यांदा मी आंब्याचे डहाळे आणि सर्व पाने धुवून घेतली व नंतर दुर्व्याच्या जुड्या देखील काढल्यात. आता आंब्याचा डहाळा आणि पाने मी स्वच्छ प्रकारे धुवून घेतले आहेत आणि ते आता फक्त सुकत लागले आहेत. आणि हा आपला मंगल कलश आहे देवीचा, जो मी देवाऱ्यामध्ये ठेवला होता. आता हा एक कलश वस्त्र काढून मी तो कलश पूर्णपणे चांगला घासून घेणार आहे आणि स्वच्छ करणार आहे. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपला शृंगार तर पूर्ण झाला होता, पण रिअल फ्लॉवर्स आणि गजरे वगैरे घातल्याशिवाय देवीचा शृंगार तर काही पूर्ण होत नाही. तर त्यामुळे मी आता गजरे जे आपल्याला वहिनीने आणून दिले होते, ते गजरे वगैरे लावून आपण देवीचा शृंगार करतो. आणि गजरे लावल्या लावल्याच देवीचा लूक आणखीन उठावदार दिसतोय. आणि तुम्ही बघू शकता गजरे किती सुंदर वहिनीने बनवलेत आणि फार छान वाटतात ते गजरे, एकदम ताज्या फुलांचे वगैरे आहेत. त्यामुळे आईची तब्येत डाऊन होती, तरीही ती देवीसाठी तिला काहीतरी करायचं होतं, म्हणून मी तिला म्हटलं की फुलांच्या पाकळ्या तू काढ, जेणेकरून मी फुलाची रांगोळी काढायला घेतो. आणि फुलांची रांगोळी काढायला देखील मला खूप वेळ गेला, कारण का आजची रांगोळी देखील तुम्ही बघू शकाल की खूप मोठी होती आणि फार वेळ गेला त्यामध्ये मला. आणि जसं स्वस्तिक आपण महालक्ष्मीच्या टेबलाच्या खाली काढलं होतं, तसं स्वस्तिक आपण चौरंगाच्या खाली देखील काढणार आहोत, ज्यावरती आपण महालक्ष्मीच्या घटाची म्हणजे कलशाची स्थापना करणार आहोत. आणि स्वस्तिक काढण्याची पद्धत इथेही मी सेमच ठेवली आहे. आणि स्वस्तिक काढल्या काढल्या मी त्यावरती लगेच चौरंग ठेवून घेतो. आणि जसं मी चौरंग ठेवतो आहे त्यानंतर मी लगेचच त्यावरती एक वेल्वेटचं व्हाईट कलरचं क्लॉथ अंथरून मी त्याला प्रॉपर पिनअप केलेलं आहे, ज्यावरती आपल्याला घट मांडायचा आहे देवीचा.
आणि जो देवीचा कलश होता तो मी धुवून घेतला होता आणि त्यावर मी लगेचच कलश वस्त्र नेसवायला सुरुवात केलं होतं, कारण का ऑलरेडी वेळ खूप झाला होता आणि पूजा देखील लवकर आवरायची होती. आणि थोडंफार रांगोळीला टचअप देऊन, म्हणजे फायनल टचअप देऊन मी रांगोळी कंप्लीट केली आणि लगेचच मी आता पूजाविधीला सुरुवात करणार आहे, कारण का ऑलमोस्ट उशीर पण खूप होत आला. आय गेस मी ही जेव्हा रांगोळी काढत होते तेव्हा मला वाजले होते आय गेस 9:30-10 वाजून गेले होते. आणि त्यामध्ये पटकन मला आठवलं की देवीच्या कलशासाठी हार नाही आहे, त्यामुळे मी पटापट हार बनवून घेतला एक छोटासा. त्यानंतर आपल्या ज्या मोठ्या समया आहेत, ज्या आपण महालक्ष्मीच्या बाजूला ठेवतो, त्या पहिल्या मी ठेवून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये तेल आणि वाती वगैरे ठेवून घेतल्या आणि नंतर त्या प्रज्वलित देखील केल्या.
तर आपली पूजा पूर्णपणे झालेली आहे आणि मी आत्ता पोथी देखील वाचन करून घेतलेलं आहे. आईची तब्येत थोडी डाऊन असल्यामुळे आज सगळी पूजा मीच केलेली आहे. तर पूजा कशी झाली आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला पूजेचा एक फायनल लुक दाखवतो आहे, एक सिनेमॅटिक टाईप व्हिडिओमध्ये. तर पूजा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.